पेपरफुटी विरोधी कायदा ह्याच अधिवेशनात आणणार फडणवीसांची सभागृहात मागणी, विरोधकांनी सरकारला घेरलं. द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी विषयावर संसदेत खरगे धनखार दोघांमध्ये जुंपली. नीट विषयावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. सभागृहात गदारोळ होताच विरोधी पक्षाचा लोकसभेतून सभात्याग. संसदेत आजही नीट घोटाळ्यावर खडाजंगी होण्याची शक्यता, तर सीबीआयचं पथक लातूरात दाखल. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता, 50 जण इच्छुक. विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या 4 जागांचा आज निकाल. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील येऊर डोंगरावर रेव्ह पार्टी. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. आव्हाडांच्या आरोपानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाई. आजपासून 3 ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार, 3 नवे भारतीय कायदे लागू होणार. एफआयआर आता कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करण्याची मुभा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मगरींचा मुक्त संचार. चिंचनाका परिसरात एक मगर रस्त्यावर आल्याचा व्हिडिओ व्हायरल. मगरी रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. निवृत्तीनंतर दिनेश कार्तिककडे मोठी जबाबदारी. कार्तिकची आरसीबीसाठी बॅटिंग कोच आणि मार्गदर्शक म्हणून निवड. फ्रँचायझीची घोषणा. टीम इंडिया थांबलेल्या बार्बाडोस शहरावर बेरिल चक्रीवादळ धडकलं. खेळाडूंना आणण्यासाठी बीसीसीआय स्पेशल प्लेन पाठवणार. चक्रीवादळामुळे मुक्काम वाढला.